नाशिक शहराची झालेली चाळण, रस्त्यांना पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे सातत्यानं होणारे भीषण अपघात या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा अतिशय आक्रमक आणि धडक स्वरूपाचा ठरलाय। शहरातील रस्त्यांच्या दळवी आणि ढिसाळ कारभाराविरोधात यावेळी हजारो नागरिक आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। मोर्चानंतर पार पडलेल्या जाहीर सभेत नेत्यांनी प्रशासनावर आणि शासनावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले। रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पडून आणि अपघातांमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून प्रशासन हा आकडा जाणीवपूर्वक लपवत असल्याचा गंभीर आरोप यावेळी नेत्यांकडून करण्यात आलाय। हे अपघात नसून प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे झालेले 10 खून आहेत असा संताप व्यक्त करत दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। मोर्चातील प्रमुख मागण्या आणि इशारे: मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना भरीव आर्थिक मदत, खड्ड्यांच्या बळी ठरलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आणि गंभीर जखमींना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, शहराच्या रस्त्यांची दुरावस्था, नाशिकमधील रस्त्यांच्या निकृष्ट कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, प्रशासन आणि कुंभमेळा तयारीवर ताशेरे, साधे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात अपयशी ठरलेले प्रशासन आगामी सिंहस्थ कुंभमेळा कसा पार पाडणार असा सवाल उपस्थित करत महापालिका आयुक्तांच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आलाय। या विराट मोर्चामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून लवकरात लवकर रस्ते दुरुस्त न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलाय। नाशिक महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार चालला आहे, जो 35,000 कोटीचा जो घोटाळा या ठिकाणी महानगरपालिका करते, जे लाच खाऊ कंत्राटदार आहेत, जे अधिकारी आहेत, जे टक्केवारीवर काम करणारे अधिकारी आहेत, त्यांना जाब बसण्यासाठी व महानगरपालिकेला जागा करण्यासाठी आज हा नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जो मोर्चा आहे तो या ठिकाणी काढण्यात येत आहे। आणि नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून, हा धडक मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेला जाब असेल व ते काम सुरळीत काम चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून अपेक्षा करतोय। आणि नाशिककरांचा आक्रोश काय आहे आज या प्रशासनाला बघायला मिळणार आहेत। कारण की तुम्हाला सांगतो, 7 बळी गेले आणि काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना घडली की 15 वर्षाचा मुलगा कॅनडा कॉर्नर येथे त्याचाही दुर्दैवी खड्ड्यांमुळे मृत्यू झाला। तरी या प्रशासनाला कुठेही जाग येत नाही आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। कारण तुम्हाला सांगतो, वारंवार दर महासभेमध्ये नगरसेवकांनी आंदोलन केले असतील। आम्ही त्यांना इशारा देखील दिला प्रशासनाला की दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा। तरी हे झोपलेलं प्रशासन जागा होत नाही आणि त्यांना जागा आणण्यासाठी आज नाशिककर रस्त्यावर उतरताना तुम्हाला बघायला मिळणार आहे। दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। चौधरी जावयाचं नाव 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्याने खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहे। काल मी मखमलाबादला गेलो, रस्ते कुठे आहेत? रस्त्यावर स्विमिंग पूल, फुकट स्विमिंग पूल। एक मोठा खड्डा मला दिसला, म्हटलं या खड्ड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 5 तर नगरसेवक एकदम टाकायचे। दुसरा एक खड्डा दिसला छोटा, त्याच्यामध्ये मिंदे गटाचे सगळे नगरसेवक टाकायचे। हे सगळे 50 खोकेवाले, तुम्हाला 50 कोटी आणि जखमींना, मृतांना 5 लाख, 2 लाख, 1 लाख। रस्ते, देवेंद्र फडणवीस काय म्हणताय? डांबर संपलं म्हणे। बरं, डांबर का संपलं? इराणच्या युद्धामुळे डांबर संपलं। याच्या फौजा गेल्या होत्या ना इराणमध्ये लढायला, यांनी पाठवले होते इराणमध्ये लोक लढायला, इस्रायलला, अमेरिकेला। इराणच्या युद्धामुळे नाशिकला डांबर मिळत नाही। अख्ख्या जगाला मिळते डांबर, अख्ख्या देशाला मिळते डांबर आणि नाशिकला डांबर नाही। हे नाशिक तुम्ही दत्तक घेतलं होतं। या नाशिकचे आपण अनावरस बाप आहात ना दत्तक घेतल्यावर। एकदा बघा, मगाशी जे मिर्जेकर म्हणाले
यापुढे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे. मी काल सांगितलं, जिथे जिथे खड्डे आहेत त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि बिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या. हा यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू पण रस्त्यावर आहोत आणि मगाशी म्हणालो रस्त्यावरच्या आम्ही सत्तेपेक्षा डेंजर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या लढाया काय आहेत आता तो तुमचा गिरीश महाजन जराळ्याने येईल माईकवर आणि सांगेल. ह्यांना काय कळते? आम्हाला भ्रष्टाचारातलं खरोखर कळत नाही, तुलाच कळतं. भ्रष्टाचारातलं फक्त तुलाच कळतं आणि म्हणून तुझ्या मागे हा रेडा लावणार. तुझ्या सगळ्या भंगारी आलेल्या आहेत आणि त्या नाशिकमध्येच उघड्या करणार. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना. हे दरवाजे पाहिलं का कसे गेट वगैरे बंद करून घाबरून